आणि रायगड बांधला गेला. फिरोज इंगलकर नावाच्या सेनापतीवर रायगड बांधण्याची जबाबदारी दिली. आणि नरारी भाऊ तांबे रायगड कसा जावा तर त्याच्यावर वाऱ्यानं आणि उतरावा तर पाण्याच्या वेगानं रायगड पुन्हा बांधला गेला. आणि हिरकणी नावाची एक कौलम रायगडावरती दूध घालण्यासाठी गेली आणि शिवप्रभूंचा निर्बंध होता. 6च्या नंतर गडाचे दरवाजे बंद. परंतु त्या हिरकणीला एक लहान बाळ होता. खार फिरे आकाशी परिचिती तिचे चित्त पिलापासी सुंदर एवढा चालू आहे. टाळ्या करायला हरकत नाही. आणि गडाचे दरवाजे बंद झाले ना त्या हिरकणीला खरी जाता येईना. तो तू पाहण्याचं तिचा बाळ तिला दूध कोण पाहिजे म्हणून ती चिंता करू लागली आणि रायगडावरतून खाली आली. आणि सकाळी कळालं हिरकणी कुठून खाली उतरली. टाळ्या करायला हरकत नाही पुन्हा एकदा. आणि ज्या कड्यावरतून ती हिरकणी खाली उतरली त्या कड्याला नाव हिरकणी देण्यात आलं. आणि त्या हिरकणी पुरस्काराची मानकरी असणारी वस्तू सावंती आहे तिच्यासाठी टाळ्या करा. आणि दुसऱ्या दिवशी राजाने हिरकणीला बोलावून घेतलं. फिरोज इंगलकरांना बोलावून घेतलं. घर 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 फिरायला लागली. तिच्या अंगात सुद्धा हाड बघ का. माणसाच्या अंगात 270च्या वर हाड असतात. तिथंच का अंग वागतं त्यासाठी तुला मेहनत करावी लागते. हा सोपवणार एका पिझ्झा खाऊन बर्गर खाऊन होत नाही. स्टॉलवरचा वडापाव खाऊन होत नाही बर का. त्यासाठी योग्य राखावा लागतो. एका पायावर उभी राहिले आणि डोक्यावरती पाय घेतला. आपल्या काही माणसांना संध्याकाळी 2 पायावर नीट चालता येत नाही. कारण ते औषध कोणतं घेतात. काही विदेशी घेतात काही देशी घेतात. हा परंतु यासाठी दूध घ्यावं लागतं. दूध घ्यावं लागतं. हा मी विदेशी औषधाचं सांगतो टाळ्या करा. आणि ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी बक्षीस द्या. मुलीच्या कुस्त्या चालवता.